वेलकम बॅक टू VS ब्लॉग्स। तर कसे आहात सर्वजण? होप सगळे मजेत असाल। तर ॲज युजुअल माझे नेहमीचे सगळे कामं आवरली आहेत सकाळची। शंभूची अंघोळ झोप सगळं झालं आहे, बाकी नाश्ता वगैरे पण झाला आहे आमचा। आणि आता दुपारच्या जेवणाची वेळ आहे, सो मी आज बनवणार आहे काजू करी। तर म्हणलं ब्लॉग घ्यावा आणि तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी। याआधी पण मी जेव्हा मी फक्त रेसिपीचे व्हिडिओ बनवायचे तेव्हा ती रेसिपी मी शेअर केलेली होती आणि आज थोडीशी वेगळी ट्राय करते, सो म्हटलं तुमच्यासोबतही ती शेअर करावी। तर चला पाहूया। शंभू उठला आहे, त्याला फीड वगैरे केलं मी, त्याचं जेवण राहिले। तर गौरीनं आणि खुशी साक्षी आहेत, खुशी नाही आहे सॉरी, साक्षी आहेत, त्यांनी घेतलं आहे शंभूला थोडा वेळ, म्हणजे खेळतोय तो त्यांच्या इथं आणि हे थोडासा आराम करत आहे। तर म्हटलं तोपर्यंत मी बाकीची तयारी वगैरे करून घेते। तर मी काय केले, कांदा आणि काजू आहेत ते थोडंसं बॉईल करण्यासाठी ठेवले आहेत। तर 5-7 काजू घेतलेत आणि 2 छोटे छोटे कांदे घेतले, तर ते बॉईल करायला ठेवले ग्रेव्हीसाठी। आणि बाकी काजू वगैरे मी एकाचे 2 असे करून घेतलेत, म्हणजे मला असं वाटलं की प्रत्येक घासाला काजू येईल, सो ती टेस्ट छान लागते। तर बाकी मी तुम्हाला दाखवतेच काय करते, सो चला पाहूयात। तर काजू आणि कांदा हे सगळं बॉईल करण्यासाठी ठेवलं होतं, कारण त्याची ग्रेव्ही पाहिजे आपल्याला काजू करीसाठी, कारण त्यानेच टेस्ट जी आहे ती काजू करीची येणार आहे। आणि बाकी छोटे छोटे काजू मी छोटे छोटे पीसेसमध्ये करून घेतले आहेत। तुम्हाला म्हटलं तसं प्रत्येक घासाला काजू येईल त्यामुळे, नाहीतर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोठे पण ठेवू शकता। सो इथे मध्ये शंभूला तहान लागलेली, थोडंसं असं चालू असतं त्याचं चिडचिड वगैरे, मग त्याला थोडंसं पाणी पाजलं आणि परत त्यांच्याकडे दिलं, मग मी माझ्या तयारीला लागले होते। सो भाजी आणि चपाती हे 2 मेन्यू होते, पण मला असं वाटलं की मी थोडासा जिरा राईस बनवावा, सो इथे जिरा राईस बनवत होते। फोडणी टाकली भाताला आणि त्यानंतर इथे आता तांदूळ धुवून टाकते। आणि बाकी भाजीची तयारी तर तुम्हाला दाखवतेच कुठपर्यंत आली आहे आणि कशी करणार आहे, सो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा। आणि चला पाहूयात की आता भाजीसाठी काय काय लागणार आहे। तर त्याआधी काय करते, मी थोडंसं कणिक मळून घेते, म्हणजे काय होईल, भाजी करेपर्यंत कणिक छान मऊसूत होईल आणि आपल्या पोळ्या ज्या आहेत ते एकदम नरम येतील। तर मी प्रत्येक वेळेस असं करते, मला जर टाईम असेल तर, नसेल टाईम तर मग लगेच मला करावं लागतं, सो तेव्हा तर ऑप्शन नसतो, त्यावेळी थोडं जास्त मळावं लागतं। पण जर टाईम असेल आपल्याला तर मी असं आधी मळून ठेवते, कारण पोळ्या पण खूप छान येतात आणि करायला पण थोडासा इंटरेस्ट येतो। जर पोळ्या चांगल्या नाही आल्या तर इंटरेस्ट पण येत नाही, मग कंटाळा आल्यासारखं होतं की फुगणं पण झाल्यात चपात्या आणि मग करा वाटत नाही। सो त्यासाठी ही ट्रिक वापरा, 5 ते 10 मिनटं आधी तुम्ही कणिक मळून ठेवा। ते काम केलं आणि नंतर लगेच शंभूच्या जेवणाची वेळ झाली, तर म्हणलं शंभूला जेवण देणे आधी आणि त्यानंतर बाकीचं सगळं करते। सो इथे शंभूचं जेवण बनवते, त्याला नाचणी वगैरे। शंभूला जेवण बनवून खाऊ घातलं आणि त्यानंतर इथे मी बाकी सगळी तयारी केलेली दाखवते तुम्हाला। तर कांदा घेतले 2 छोटे छोटे बारीक चिरून, टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट छोट्या छोट्या पीसेसमध्ये, लसूण घेतला, कोथिंबीर घेतली आणि त्यानंतर ही कांद्याची ग्रेव्ही माहिती आहे तुम्हाला, तर ती मिक्सरला फिरवून घेतली होती आणि एकदम पेस्ट तयार केली आहे। तर त्यानंतर इथे मसाले, धने पावडर आहे, गरम मसाला आहे आणि त्यानंतर मटन मसाला आहे। तर ते ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असतं टाकू शकता। आता दाखवते तुम्हाला मी की प्रोसेस कशी केली मी। तर इथे तूप घेतलं आहे थोडंसं, आता मी फक्त काजू फ्राय करायलाच तूप वापरले, बाकी भाजीसाठी नाही वापरले, कारण तेवढी क्वांटिटी नव्हती माझ्याकडे। सो इथे मस्त काजू फ्राय करून घेते, एकदम लो फ्लेमवर मी काजू फ्राय केलेत गोल्डन ब्राऊन सारखे, आणि एवढे टेस्टी लागतात हे भाजीमध्ये। तर याच्यापेक्षा जास्त काय फ्राय करू नका, कारण ते थोडंसं कडवट लागतं जास्त फ्राय केल्यानंतर। आणि आता इथे तेल टाकून घेते, सो 2 चमचे तेल टाकले, कारण भाजी जरा छान बनवायची म्हटलं तेल पण थोडं जास्त छान लागतं आपल्याला भाजीमध्ये। सो त्यानंतर इथे जिरे टाकले, तर त्यानंतर लसूण टाकल्यात, छोट्या छोट्या पाकळ्याचे पीसेस करून घेतले होते, त्याला व्यवस्थित फ्राय करून घेतला। आणि मी ही जी पेस्ट टाकली आहे ती व्हाईट दिसते, तर ती मी घरी बनवली आहे, अद्रक लसूणची पेस्ट, त्यामुळे तशी दिसते। तुम्ही दुकानची वापरा, ती पण छान असते। आणि हे सगळं फ्राय झाल्यानंतर कांदा टाकला,
बारीक चिरून घेतला होता एकदम छोट्या छोट्या पीसेसमध्ये, कारण ते ग्रेव्हीमध्ये मोठा मोठा असेल तर व्यवस्थित लागत नाही, त्यामुळे ते तिकडे फ्राय होतं. इथे मी शंभूला पनीर बनवलं होतं, जे की खिचडीसोबत बनवते. पण हे तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही, असं वाटते की हे काय बनवलं आहे, पण ते ना एकदम लिक्विड फॉर्ममध्ये आहे ना, म्हणून तसं दिसतं आहे. त्यामध्ये खिचडी आहे आणि त्यामध्ये पनीरचे पीसेस आहेत छोटे छोटे, तर त्याला देते. आणि त्याला हे फर्स्ट टाईम दिलं आहे आज मी, तर त्याला खूप आवडलेलं. आणि इथे मग हे इथं फ्राय होतं आहे तोपर्यंत, आणि तिकडे माझं ते काम चालू होतं. तर कांदा फ्राय झाला व्यवस्थित, त्यानंतर टोमॅटो घातलं. टोमॅटोही व्यवस्थित फ्राय करून घेते आणि याची सर्वांची ग्रेव्ही मस्त करून घ्यायची आहे आपल्याला. मध्येच हे आमचं चालू असतं, एक इकडं घेतं एक तिकडं घेतं आहे. थोडंसं शंभू माझ्याकडे येतं आहे, शंभू थोडंसं पप्पाकडे जातो आहे. तर ते फ्राय करून घेतलं आणि त्यानंतर आता सुके मसाले घालायचे होते, पण तुम्हाला समोरून दाखवलं नाही. आता मी असं सांगते की मी काय काय घातलं आहे. तर लाल तिखट घातलं होतं मी 2 चमचे ना. त्यानंतर माझ्याकडे मसाला आहे आपला घरचा, जो की आपल्या घरी बनवतात मसाला, माहिती आहे सगळ्यांना. तो घातलेला मी 1 चमचा. धने पावडर घातलं होतं 1-1.5 चमचा. त्यानंतर गरम मसाला घातला होता 1 चमचा. आणि बाकी आपल्याला अजून कोणते मसाले पाहिजे असतील तर ते पण घालू शकता. आता काजू करीचा मसाला नव्हता किंवा काजू मसाला जे काय मिळतं ना मार्केटमध्ये, ते नव्हतं माझ्याकडे, म्हणून मी एक्स्ट्रा फ्लेवर जे काही आपल्याला बाहेर भेटतो तसा बनवण्यासाठी मी काय केलेलं, जो की मटन मसाला आहे, मला आवडतो स्पेशली. कोणत्या पण भाजीत टाकलं की मला खूप छान चव लागते त्याची, त्यामुळे मी ती टाकली थोडीशी. आणि त्यानंतर हे सगळं मसाले जे काही आपले होते ते फ्राय करून घेतले. आणि त्यानंतर ही जी ग्रेव्ही बनवली होती कांद्याची आणि काजूची, ती टाकली. ते व्यवस्थित फ्राय करून घेतलं. त्यानंतर मीठ टाकलं आणि हे सगळं फ्राय करून घेते. वरतून थोडंसं तुम्ही पाणी पण घालू शकता. आता मी थोडं घातलं होतं, पण मी व्हिडिओमध्ये काही दाखवलं नाही, ते थोडंसंच घातलं होतं. त्यानंतर ती ग्रेव्ही शिजून घेतली आणि त्यानंतर फुल क्रीम घालायची आहे आपल्याला, जी फॅट असते ती. तर ती माझ्याकडे नव्हती, क्रीम नव्हती, त्यामुळे मी काय केलं, आम्ही दूध आणलं होतं, ते पण फुल फॅट मिल्क असतं, तर ते घातलं होतं थोडंसं. त्यामुळे जी टेस्ट येते आपल्या काजू करीला ती खूप छान लागते. तर मी शंभूला जेवण भरवत होते तोपर्यंत यांनी टाकली होती ती. तर इथे सांगत होते ती की हां आता मी दूध टाकलं आहे आणि त्यानंतर आता काजू टाकायचे आहेत. सो काजू टाकायची आहे, थोडीशी तरी येऊन द्यायची आहे आपल्याला भाजीला. आणि इथे बघा मस्त तरी आली आहे भाजीला, खूप छान शिजली आहे भाजी. आता आपण काजू टाकून घेऊयात आणि त्यानंतर वरतून थोडीशी कोथिंबीर. सो भाजी रेडी झाली आहे. तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा आणि मी पण टेस्ट करून दाखवते. तर ही भाजी होती आहे इथं, तोपर्यंत मी आता चपात्या बनवून घेते. तर फटाफट मी चपात्या बनवून घेतल्या. त्यानंतर मला शंभूला झोपवायचं होतं, बरीचशी कामं होती. त्यांना पण जॉबला जायचं होतं, कारण सकाळून आज ते घरी होते, कारण त्यांचा दुपारून जॉब होता. सो पटकन मी चपात्या बनवल्या. आता तुम्हाला चपाती पण दाखवते की मी पीठ मळून ठेवल्यानंतर चपाती कशी होती. तर इथे बघू शकता आता तुम्ही चपाती फुगती आहे की नाही. बघा कसं मस्त फुगली आहे चपाती. सो सगळ्या चपात्या तशाच फुगल्या होत्या माझ्या. आता तुम्ही म्हणताल की एकच चपाती दाखवली, पण तसं नाही आहे, सगळ्या चपात्या तशाच होतात. सो फायनली चपात्या वगैरे सगळं झालं आणि त्यानंतर आता इथे मी जेवायला घेतलं आहे. सो इथे बघा काय काय बनवलं आहे मी जेवायला. जिरा राईस, चपाती आणि भाजी. भाजी वो मेरे ज्येष्ठ भ्राता है, मेरे दाव के सामने. काय कमी लागेल सांग, काय तर लागेल माहिती का सांगू का काय कमी लागेल. आपण तेच पत्ता ते आणलं होतं ते टाकलंच नाही. ठीक आहे चला जेवतो आम्ही. काय केलं ते कोणी गेलंय असला राडा. मी सगळं आवरून घेतलं, किचन वगैरे क्लीन केलं. आता शंभूला झोपी घालते, कारण 1:30 वाजलाय, तो 10:30ला उठलेला, 10:30 पावणे 11मध्ये. तर त्याला झोपी घालते मी आता. त्यानंतर त्याची झोप वगैरे झालं बघू. चला आता झोपायला. चल झोपायला. हॅलो चल, हे काय बसा नाही अंगाव.